तत्कालीन आयुक्तांची सांगलीतील विश्रामबाग परिसरासह सांगलीतील इतर ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याची मोहीम संशयाच्या भोवऱ्यात. अतिक्रमण हटवल्यामुळेच आयुक्तांची बदली झाल्याची जोरदार चर्चा. अतिक्रमण हटवण्याची मोहीम आयुक्तांना नडली का, असा सवाल आता सांगलीकर जनतेच्या मनात उमटत आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी अतिक्रमण हटवण्याची मोहीम जोरात राबवलेली आहे. या मोहिमेत अनेक गोरगरीब छोट्या व्यावसायिकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर लहान लहान व्यापारी पुन्हा रस्त्यावर आले. तर दुसऱ्या बाजूला श्रीमंत व्यापाऱ्यांना आयुक्तांनी अभय दिल्याची आणि शहरातील मोठमोठ्या इमारतींचा शो खराब होतो म्हणून तिच्या आसपासच्या छोट्या खोकीधारकांच्या दुकानांना चक्क बुलडोजर लावून पाडण्यात आले. याच खोक्याच्या मधोमध रेल्वेची 150 वर्ष जुनी तिकीट खिडकी होती, तीही यावेळी पाडली गेली, जी सांगलीची ऐतिहासिक वास्तू होती. आणि ह्या सर्व कारणामुळेच आयुक्तांची बदली झाली, अशी चर्चा सांगली आणि परिसरामध्ये दबक्या आवाजात होताना दिसून येत आहे.